अत्यंत महत्त्वाची एक अपडेट पुढे येत आहे बघा. कर्जमाफीची दुसरी यादी आलेली आहे. ऑलरेडी पहिली यादी तुम्हाला माहिती आहे, त्याची अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात आलेली होती. आता सध्या दुसरी यादी आलेली आहे आणि सर्वात अगोदर सांगतोय तुम्हाला की ही यादी आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची. एकूण किती शेतकऱ्यांना या दुसऱ्या यादीमध्ये लाभ मिळणार आहे, सोबत यासाठी काय करायचे आहे, कुठे यादी पब्लिश केली जाणार आहे, सविस्तर सर्व एक एक मुद्दे अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढी खात्रीलायक बाब आता पुढे आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल तरी किमान आता शाश्वती असावी की दुसरी यादी आलेली आहे. कोणत्या बँकेची आहे तर पुणे जिल्ह्याच्या संदर्भात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची. आता या बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे जे आहेत नावं आहेत किंवा जिथून ज्यांनी कर्ज घेतलं होतं, तर त्या शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या या यादीमध्ये त्यांची नावे आलेली आहेत. आता बघा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची ही जी काही माहिती आहे दुसऱ्या यादीच्या संदर्भात, ही स्वतः सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माहिती दिलेली आहे आणि ही आहे दुसरी यादी. या यादीमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 61,900 म्हणजे जवळपास 62,000 शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. किती, परत सांगतो आहे, 61,900. एकूण या पहिल्या यादीमध्ये एकूण या यादीसाठी 523 कोटी रुपये जे आहे इतका निधी जे आहे दुसऱ्या यादीसाठी सरकारने जे आहे उपलब्ध करून दिलेला आहे. आता याच्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, बरेचसे असे शेतकरी असू शकतात की जे पुणे जिल्हा मध्यवर्ती या बँकेचेच या बँकेमध्येच त्यांचे खाते आहेत, पण तरी देखील त्यांचं हे जे आहे 61,900 शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जर नाव आलं नसेल तर कदाचित तुमचं जे कर्ज आहे हे 2 लाखापेक्षा अधिक असेल. कारण की आत्ता सध्याची जी अपडेट आहे दुसऱ्या यादीची, ही फक्त ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे बघा 2 लाखापेक्षा कमी जर कर्ज असेल त्यांचाच या 61,900 शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये किंवा नावामध्ये समावेश असणार आहे. आता पुढे तुम्ही म्हणाल की 2 लाखापेक्षा अधिक असेल तर मग कर्जमाफीचा लाभ मिळणार का, तर ऑब्व्हियसली मिळणार आहे, पण मात्र त्यांचा मात्र या यादीमध्ये समावेश नसणार नाही. पुढच्या यादीमध्ये त्यांचा समावेश असेल. आणखी काही असे शेतकरी आहेत बघा, बरेचसे शेतकरी मित्र असे विचारत होते की सर मयत शेतकरी असेल तर मग लाभ मिळतो का, त्यांचं काय होणार, त्याबद्दल पण मी डिटेलमध्ये तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. जर एखादा शेतकरी दुर्दैवाने मयत झाला असेल तर नेमकं काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार का, सर्व सविस्तर सांगणार आहे. आणि या संदर्भात KYC करावी लागणार का, त्यानंतर बघा फार्मर ID गरजेचं आहे का, वगैरे वगैरे सर्व मुद्दे मी क्लिअर करणार आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पुणे जिल्ह्यामधील 2 लाखापेक्षा कमी कर्ज असलेलं, मी अगदी स्पष्ट लिहिलं आहे, त्या शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. आणि आज फक्त पुणे जिल्ह्यामधीलच, आता तुम्ही म्हणाल की बाकी जिल्ह्यामधल्या याद्या कधी येतील, तर त्या पण याद्या हळूवारपणे यायला सुरुवात होईल. आज मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे पुणे जिल्ह्यामधली यादी शेतकऱ्यांच्या जे कर्जमाफीच्या म्हणजे हे आहेत, म्हणजे लाभार्थी आहेत, तर त्यांच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याच याद्या सध्या आलेल्या आहेत. आणि ह्या कुठे पब्लिश केलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण आता सांगतो बघा. तर जर आपण पाहिले पुणे जिल्हा, आता बघा कुठे पब्लिश केलेल्या आहेत याद्या, तर ते सांगतो आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकेने MHA-ITद्वारे विकसित केलेल्या योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही पडताळणी करू शकता. आता राहिला मुद्दा बघा की यासाठी ॲग्रीस्टॅक म्हणजेच फार्मर ID, ॲग्रीस्टॅक म्हणजेच काय, फार्मर ID गरजेचा आहे का, तर उत्तर आहे होय. आणि जर अद्याप तुम्ही फार्मर ID जर का तयार केलेला नसेल तर तुम्ही पहिला फार्मर ID तयार करा, म्हणजे ॲग्रीस्टॅक नोंदणी करा, त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यानंतर तुम्हाला करायची आहे KYC, म्हणजे फार्मर ID त्यासाठी नोंदणी म्हणजे ॲग्रीस्टॅकची नोंदणी आणि KYCची नोंदणी दोन्ही वेगवेगळे आहेत. KYC कुठे करायची आहे, त्या संदर्भात काय कागदपत्रे घेऊन जायची आहेत का, अगदी सविस्तर एकदा छोट्या व्हिडिओमध्ये मी KYCच्या सविस्तर सांगेन. पण तुर्तास तरी सर्वांना क्लिअर झालेलं आहे, यादी आलेली आहे. आणि या संदर्भात पात्र लाभार्थ्यांनी जे आहे तुम्हाला दोन्ही ठिकाणी बघा त्या याद्या ज्या आहेत पाहण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे बँकेमध्ये पण तुम्हाला कळेल, तिथे तुम्हाला तुमचा जो अकाउंट नंबर असेल म्हणजे कर्जाच्या खात्याचा, तर तो तुम्हाला पाहायला मिळेल. पण हे जो कर्जाच्या खात्याचा जो नंबर आहे तर तो नंबर घेऊन तुम्ही जे आपले सेवा केंद्र इथे जाऊन तुम्ही KYC करू शकता किंवा आधार नंबर पण त्यांना देऊ शकता, पण त्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला बोलेल. पण मात्र सध्या तरी दुसरी यादी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आलेली आहे. या यादीच्या संदर्भात म्हणजे दुसऱ्या यादीच्या संदर्भात काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता, नक्की उत्तर देईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.